9 एप्रिलनंतर धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, तर माढ्यामध्ये पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटलांनाच उमेदवारी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत नाही, तर मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत। इंदापुरात देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। महायुतीचा धर्म मित्रपक्षांनीही पाळावा। इंदापुरातल्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटलांचा अजितदादांवर निशाणा। फडणवीसांनी इंदापूरचं पालकत्व घ्यावं, हर्षवर्धन पाटील यांची मागणी। सोनाई डेअरीच्या माने कुटुंबियांची उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली भेट। मागील काही दिवसांपासून माने सुप्रिया सुळेंच्या प्रचारात, मात्र फडणवीसांच्या भेटीने अनेकांच्या भोवया उंचावल्या। संजय राऊत आजपासून 3 दिवस सांगली दौऱ्यावर। काँग्रेस नेत्यांची दौऱ्याकडे पाठ। विशाल पाटील आणि विश्वजित कदम दिल्ली दौऱ्यावर। सांगलीच्या उमेदवारीवरून शरद पवारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। शिवसेनेने मित्रपक्षांना विचारात न घेता उमेदवारी जाहीर केली, तर आम्ही सर्वांशी चर्चा करून भिवंडीचा उमेदवार ठरवला। शरद पवारांची माहिती। विशाल पाटील संसदेत कसे पोहोचतील याची काळजी शिवसेना घेईल, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। विधानसभेला उभे राहिल्यास पूर्ण पाठिंबा देण्याचेही संकेत। प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत वसंत मोरेंचा वंचितमध्ये पक्षप्रवेश, तर वसंत मोरेंना पुणे लोकसभेसाठी वंचितकडून उमेदवारी। काँग्रेसचा राजीनामा दिल्यावर संजय निरुपम शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संजय निरुपम राजकीय भूमिका जाहीर करणार। भुजबळ कुटुंबियांकडून नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज फेडण्यास सुरुवात। 28 कोटींपैकी 6.5 कोटी भरले। उमेदवारीच्या शक्यतेमुळे भुजबळ खबरदारी घेत असल्याची चर्चा। नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार। 2 ते 3 दिवसात उमेदवारी जाहीर होईल। हेमंत गोडसेंचा एबीपी माझावर पुनरुच्चार। काँग्रेसच्या जाहीरनाम्यात 30 लाख सरकारी नोकऱ्या देण्याचं आश्वासन। आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा देखील मतदारांना दिला शब्द। मनसेचा गुढीपाडवा मेळाव्याचा टीजर रिलीज। अमित शहांशी झालेल्या बैठकीचा तपशील राज ठाकरे भाषणामध्ये सांगणार का याची उत्सुकता। सोलापूर भंडारात आज 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। यावर्षीच्या उन्हाळ्यातला पहिला सर्वात उष्ण दिवस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।